नगरपालिका आणि नगर परिषदेसाठी 2 ऑक्टोबर पासून मतदान झाले। कोर्टाच्या आदेशामुळे सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला केली जाणार आहे। त्यामुळे निकालासाठी सुमारे 2.5 आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे। या दरम्यान ईव्हीएम बदलल्या जातील, त्यात छेडछाड केली जाईल अशी भीती व्यक्त केली जाते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख यांनी मोवाड नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम समवेत अनेक स्ट्रॉंग रूम सुरक्षित नसल्याची तक्रार संबंधित यंत्रणेकडे केली असून निकाल पारदर्शक लागतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे। गावागावामध्ये अशीच स्थिती असून आता उमेदवारांनाच स्ट्रॉंग रूम समोर झोपून सुरक्षा करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितलंय। आपण लोकशाहीचा महत्त्वाचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही या ठिकाणी या देशाचे सतर्क नागरिक म्हणून सातत्यानं आपल्या निवडणुका कसे पारदर्शक होतील, लोकशाही कशी वाचेल, लोकशाही कशी टिकेल याच्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे। दादा, तुमचा मुद्दा हा की ईव्हीएम सुरक्षित ठिकाणी नाही ठेवलेले आहेत असं तुमचा मुद्दा आहे? बरेचशा ठिकाणी अशा परिस्थिती आढळून आल्या आहेत आणि त्याचीच मी त्या ठिकाणी त्यासाठीच मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे। हे उदाहरण मी नरखेडनगर मोवाड नगर परिषदेचं त्या ठिकाणी आपल्याला मांडलंय, पण त्याच्यामध्ये नमूद नाही केलं। आता तुम्ही विचारलं तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पण अशाच पद्धतीची परिस्थिती कारण की त्याची मतमोजणी ही 3 तारखेला होती। आता 3 तारखेच्या नंतर ही मतमोजणी 21 तारखेला गेली। म्हणजे आपण पाहाल एखादा मतदार, एखादा उमेदवार हा समजा त्या ठिकाणी असेल तर त्याला किती त्रासाचा सामना त्या ठिकाणी करावा लागेल। काय त्याला 15 दिवस प्रचार करायचा किंवा हे असे नियम करत असताना त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोग असेल किंवा त्या ठिकाणी तिकडे जे सचिव असतील किंवा ॲडिशनल कलेक्टर रँकेचे जे अधिकारी असतील, हे सगळे त्या ठिकाणी काय त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे की किती त्रास त्या ठिकाणी प्रशासनाला होतो, किती त्रास त्या ठिकाणी उमेदवाराला होतो, किती त्रास तिकडचा त्या ठिकाणी जनतेला होतो। या सगळ्या गोष्टीचं बाब लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी नियम करायला पाहिजे होते। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजच गायब झालेले आहे मागच्या निवडणुकांमध्ये, तर 20 दिवस त्या ईव्हीएमची सुरक्षा तुम्ही कशी करणार राजकीय पक्ष म्हणून? राजकीय पक्ष म्हणून जेवढं झालं तेवढं डोळ्यात तेल टाकून आम्ही आमचे पदाधिकारी, आमचे सगळे लोक जे निवडणूक लढले असतील कुठल्याही पक्षाचे, ते त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न करतील। कारण की मी थोडंफार या प्रक्रियेत होतो, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं अरे आता आपल्याला शेकोटी पेटवा लागेल, 4 दिवस आम्ही झोपू, 4 दिवस तुम्ही झोपा, कोणाला आतमध्ये जाऊ नका देऊ, कोणी म्हणजे संशयास्पद आलं तर त्याचा त्या ठिकाणी फोटो घ्या, अशा पद्धतीची चर्चा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी होती। आणि मला असं वाटतं की कुठंतरी विनाकारण विलंब केल्याचं याचं कारण दिसून पडतं। 21 तारखेपर्यंत काही खेळ होऊ शकतो का असं तुमचं? हे खेळ झाला नाही पाहिजे याच्यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे। सलीलजी, तुम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं आहे की जसं म्हणताय की सुरक्षा प्रॉपर नाही आहे मोवाड वगैरे, निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं आहे? आता मी आपल्या पुढे पत्र परिषद घेतली त्यापूर्वी मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलोय, नाही तर नुसतेच हवेत गोळ्या मारायच्या, बाण मारायचं असं त्या ठिकाणी मी काम सहसा करतच नाही। म्हणून मी त्यांना रिप्रेझेंटेशन देऊन आलो। या नागपूर जिल्ह्यामध्ये जिथं निवडणूक आले, जे तिकडचे कंडक्टिंग ऑफिसर आहे त्या कंडक्टिंग ऑफिसरला याचं मी रिप्रेझेंटेशन दिलंय, मुख्य निवडणूक आयोगाला त्याचं रिप्रेझेंटेशन दिलंय, तिकडचे जे सचिव आहेत त्यांना मी त्याचं त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन मध्ये निवेदन आणि जे काही बाबी तुमच्या पुढे त्या ठिकाणी मी मांडल्या त्याचं त्या गोष्टीचं त्यांना मी त्याच्यासाठी हे केलंय। एक जबाबदार नागरिक म्हणून हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करून राहिलो। मीडिया म्हणून पण आपली विनंती आहे की आपण पण हे सगळ्या गोष्टी लावून ठेवू। लोकवाहिनी न्यूज करिता अविनाश तोतडे, नागपूर।